श्रावणातले 4ही सोमवार झालेले आहेत आणि आता आलेला आहे तो 5वा सोमवार। तर या सोमवारी या दिवशी अमावस्या असल्याने हा 5वा सोमवार करायचा की नाही, उपवास धरायचा की नाही, या दिवशी शिवामूठ काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याचबरोबर शेवटच्या श्रावणी सोमवारी सातू म्हणजे शिवामूठ नेमकी कशाची वाहिली जाते, सातू म्हणजे नेमके काय याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। हिंदू धर्मामध्ये श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपासना, पूजा अर्चा केले जातात। याचमुळे आपण श्रावणी सोमवारचं व्रत हे मनापासून करत असतो। प्रत्येक स्त्रिया श्रावणी सोमवारचं व्रत करतात। कुमारिका, सवासनी स्त्रिया हे व्रत करतात। 4ही श्रावणी सोमवार उपवास केलेला आहे, मनोभावी शिवांची आराधना, पूजा अर्चा केलेली आहे आणि शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे। तो श्रावणी सोमवार 2 सप्टेंबरला असून त्या दिवशी सोमवारी अमावस्या पण आहे, त्याला पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते। सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की तो हा सोमवार धरायचा की नाही। तर पंचांगानुसार सोमवती अमावस्या ही 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 सुरू होत आहे। ती 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 आहे। उदय तिथीनुसार जी अमावस्या आहे ती 2 सप्टेंबरला असणार आहे। ही अमावस्या या दिवशी पितरांना खूप महत्त्व असतं। सोमवारी आल्याने अमावस्या सोमवारी आल्याने सोमवती अमावस्या म्हटली जाते आणि मंगळवारी अमावस्या संपणार आहे, त्यामुळे उपवास धरायचा आहे। श्रावणातला शेवटचा सोमवार असल्याने हा उपवास करायचा आहे। या दिवशी शिवामूठ आहे ती सातू। अमावस्या दिवशी स्नानाला दानाला अत्यंत महत्त्व असते, त्यामुळे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 6:09 ते 7:44 असणार आहे। श्रावण महिन्यात बैलपोळा हा सण शेवटचा मानला जातो। भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होत असतं। या अमावस्ये दिवशी सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून पिठाचे बनवले जातात, त्यामुळे त्याला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते। या दिवशी मातृदिन साजरा केला जातो। या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात। घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येचं व्रत करतात। अनेक घराघरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो। या दिवशी अमावस्येला पितृदोषापासून उपाय देखील केले जातात। अगदीच त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे। दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे। सायंकाळी आपण प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची डबल एकदा पूजा करून आपल्याला यानंतर उपवास सोडायचा आहे। या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी पूजा मांडणी करू शकता किंवा देवघरामध्ये तुम्ही महादेवांची पूजा देखील करू शकता। तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी, कारण जे शिवत्व असतं ते मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं। त्यामुळे या दिवशी सोमवती अमावस्या असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जलाभिषेक करू शकता, कच्च्या दुधाने स्नान घालू शकता। आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे। नेहमीप्रमाणे सर्वात आधी दिव्यांची पूजा करून घ्यायची, त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची, त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। दुधाने अभिषेक करायचा आहे। पंचामृतापैकी कोणतेही एक वस्तूंना तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा 5ही पंचामृताच्या वस्तू आहेत तर त्यामध्ये तुम्ही 5ही वस्तू असतात त्या 5 वस्तू देखील सेपरेट करून तुम्ही अभिषेक करू शकता। तुम्हाला होईल तसं तुम्ही या दिवशी महादेवाची आराधना करायची आहे। शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने तुम्हाला जेवढी महादेवांची सेवा करता येईल तेवढी तुम्हाला करायची आहे। रुद्राभिषेक करायचा आहे। जेवढा शक्य होईल तेवढी साधी भोळी सेवा तुम्हाला करायची आहे। अभिषेक झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला चंदन भस्म लावून घ्यायचा आहे। तर या दिवशी धोत्र्याचं फळ फूल गावलं तर ते देखील तुम्हाला या दिवशी महादेवांना अर्पण करायचं आहे। महादेवांना पांढरी फुले अर्पण करायची आहेत। पिंडीवरती शिवामूठ सातू, पण हे सातू म्हणजे काय प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडलेला आहे, मनामध्ये येतो। जर म्हणजे जे गव्हाचे लोंबे असतात तर त्यांना सातू असे म्हटले जातात। काही जण यांना गव्हाच्या साळी देखील म्हणतात। आपल्याला मुठीमध्ये थोडेसे सातू घ्यायचे आहेत आणि ते ओले करायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ओतायचं आहे आणि उभी शिवामूठ धरून तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचे आहे। काही जण 1 वेळा वाहतात तर काही जण 3 वेळा वाहतात। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही शिवामूठ व्हायचे आहे आणि वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे। शिवा शिव महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, माझी इच्छा सर्व पूर्ण कर देवा, अशी शिवामूठ म्हणून असा मंत्र म्हणून तुम्हाला शिवामूठ व्हायचे आहे।
दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर हे धान्य तुम्ही निर्मलामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही हे विसर्जित करू शकता. किडे मुंगे हे खाऊ शकतील. अशा पद्धतीने तुम्हाला शेवटचा श्रावणी सोमवार उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी सातू याची मूठ व्हायची आहे.